सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या प्रभाग क्रमांक 41चा निकाल अखेर जाहीर झाला असून या प्रभागात भाजपचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार निवडून आले आहेत. मात्र या निकालामध्ये सर्वात मोठा धक्का म्हणजे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि माजी नगरसेवक फारुख इनामदार या दिग्गज उमेदवारांचा पराभव. प्रभाग क्रमांक 41 मध्ये भाजपकडून प्राची लाट, जीवन जाधव, स्नेहल दगडे आणि अतुल तरवडे रिंगणात होते. यापैकी प्राची लाट आणि अतुल तरवडे भाजपमधून विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवृत्ती अण्णा बांदल आणि श्वेता सचिन घुले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. ही निवडणूक सुरुवातीपासूनच आरोप प्रत्यारोपांनी गाजली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख इनामदार यांच्यावर निवडणूक काळातच गुन्हा दाखल झाल्यानं वातावरण तापले होते. या घटनेनंतर राष्ट्रवादी काहीशी बॅकफूटवर गेल्याचं चित्र दिसलं. दरम्यान उंडरी परिसरात बाहेरगावून आणलेले मतदार पकडल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केला. तर या प्रभागात पैशांचा वारेमाप वापर झाल्याच्या आरोपांनीही निवडणूक अधिकच वादग्रस्त ठरली. शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्राची आशिष लाट यांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी सूर्यवंशी यांचा 4218 मतांनी पराभव केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अण्णा बांदल यांनी शिवसेनेच्या प्रमोद नाना भानगिरे यांचा तब्बल 5637 मतांनी पराभव केला. या लढतीत भाजपचे जीवन जाधव 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्वेता सचिन घुले यांनी भाजपच्या स्नेहल दगडे यांचा 9221 मतांनी दणदणीत पराभव करत मोठा विजय नोंदवला. तर भाजपच्या युवा नेतृत्वाचे प्रतीक ठरलेले अतुल तरवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज माजी नगरसेवक फारुख इनामदार यांचा 4232 मतांनी पराभव केला. या प्रभागात आमदार योगेश टिळेकर यांनी स्वतः लक्ष घातले होते, तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रॅली काढल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांना झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे शहर आणि हडपसर उपनगरात जोरदार प्रचार केला होता. मात्र होम पिचवरच पराभव झाल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. एकंदरीत भाजपचे वाढते प्रस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे स्पष्ट संकेत या निकालातून मिळत आहेत.